श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी रोज करतात मिठाचे हे गुप्त उपाय। मिठाचा वापर करून लोक श्रीमंत कसे होतात? श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते। घरात भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये। तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये। मिठाची पुडीसुद्धा डायरेक्ट कोणाच्या हातावर देऊ नये। यामुळे चांगले समसंबंध खराब होऊ शकतात असे देखील आम्हाला ऐकण्यात आले आहे। मित्रांनो, मिठाचे काही खास उपाय जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुमच्या घरात नेहमी अडीअडचणी संकट येत असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करा। यामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील। चला बघूयात आपण पहिला उपाय। सर्वात आधी तुम्हाला थोडे काळे मीठ घ्यायचे आहे। ते मीठ एका लाल कापडात घेऊन त्याची गाठोडी तयार करा आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या। त्यामुळे तुमच्या घरात येणारी निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही। याशिवाय काळ्या मिठाची छोटी गाठोडी तुमच्या तिजोरीत ठेवा तर तुमच्या पैशात वाढ होईल। यामुळे तुमच्या तिजोरीवर देवी लक्ष्मीचा वास राहील व तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील। तसेच घरात सुख शांतीचे वातावरण कायम राहील। असं केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील। आता दुसरा उपाय। तुम्हाला एक काचेची छोटी बाटली घेऊन त्यात मीठ भरायचे आहे आणि ती बाटली बाथरूममध्ये ठेवायची आहे। त्यामुळे बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाईल। तसेच जीवजंतू व कीटाणूपासून तुमच्या बाथरूमचे संरक्षण होईल। शास्त्रात सांगितले आहे की काच व मीठ हे दोन्ही राहूचे कारक आहेत। म्हणून जर तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात मीठ भरलेली काचेची बाटली ठेवली तर सकारात्मक ऊर्जा संचार होऊन घरातील दरिद्रता दूर होते। चला बघूयात आपला तिसरा उपाय। मिठाला जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यात ठेवले तर तेथे चंद्र आणि शनी यांचे मिलन झाल्याने हे तुम्हाला खूप नुकसानदायक सुद्धा होते। म्हणून मीठ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावे। मित्रांनो, जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही त्याचे मीठ कधीच खाऊ नये। गोड खाऊ शकता। जर कोणी वाईट मनोवृत्तीचे पापी व्यक्ती असेल तर त्याचे मीठ कदापि खाऊ नये, अन्यथा तुमच्या स्वभावात त्याचे गुणदोष दिसू लागतात। मीठ त्याचेच खावे ज्याचा स्वभाव व संस्कार चांगला असेल। आता पुढील उपाय। दरिद्रता दूर करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस घरात फरशी पुसताना जाड समुद्री मीठ पाण्यात टाकून या पाण्याने फरशी पुसावी। यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व वातावरण पवित्र होते। यामुळे लक्ष्मीचा घरात वास कायम होईल व धनधान्याची बरकत येईल। घरात नेहमी पैसा खेळता ठेवण्यासाठी काचेचा एक ग्लास घेऊन त्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे व तो ग्लास घराच्या निरीत कोपऱ्यात ठेवून त्याच्या मागे लाल रंगाचा एक बल्ब लावून द्यावा किंवा त्या ग्लासमधील पाणी कोरडे होईल तेव्हा ते ग्लास साफ करून पाणी व मीठ मिक्स करून ग्लास त्याच ठिकाणी ठेवावा। यामुळे तुमच्या घरात नेहमी पैशाची बरकत राहील। जर आपल्या टॉयलेट किंवा बाथरूममध्ये काही वास्तुदोष असेल तर एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ घेऊन बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी। प्रत्येक महिन्यात हे मीठ बदलावे। जुने मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावे। टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे समुद्री मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावं। 15 दिवसांनी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावे। जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढून घ्यावी। त्यामुळे तो दोष आपल्याला लागत नाही। काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहते। अशा वेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभे राहावे आणि मग वॉश बेसिनमध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहू द्यावे। यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल।
धनप्राप्तीसाठी हे मिठाचे काही चमत्कारी उपाय आहेत, ते आता आपण बघूयात. मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे व त्यात 2-4 हिरवे वेलदोडे व लवंगा टाकाव्यात. असे केल्याने पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते. या उपायाने मिठास तर सुगंध येईलच, याशिवाय धनाची कमतरताही भासणार नाही. काही रोगांवर मिठाचे काही खास उपाय. रात्री झोपताना आपली उशी पूर्वेकडे असावी. एका वाटीत सैंधव मीठ घेऊन त्या आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवावी. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. रोगांपासून बचाव करण्यासाठी साध्या मिठाचा कमीत कमी उपयोग करावा. आता दृष्ट उतरवणारा एक खास उपाय बघूयात. जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमूटभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरून घेऊन वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. त्यामुळे नजरदोष निघून जातो. व्यक्तिगत बाधेसाठी एक मूठभर मीठ घेऊन ते सायंकाळी आपल्या अंगावरून 3 वेळा उतरवून बाहेर टाकून द्यावे. असे सारखे 3 दिवस करावे. जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयात टाकून द्यावे. तुम्हाला याचा नक्की फरक पडेल. वास्तुदोषात मिठाचे दोष सांगितले आहेत. त्याऐवजी तुम्ही सैंधव मीठ किंवा काळं मीठ वापरू शकता. जे कोणी व्यक्ती काही दिवसांपासून आजारी असेल तर त्याच्या उशीजवळ एका काचेच्या वाटीत मीठ ठेवावे व ते दर आठवड्याला बदलावे. हळूहळू त्या रुग्णात फरक पडलेला आपल्याला जाणवेल. मित्रांनो, हे होते मिठाचे काही खास चमत्कारी उपाय. हे उपाय केल्याने तुमच्या घरातून सर्व दोष निघून जातील व तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहून सर्व प्रकारच्या सुखसुविधा तुमच्या जीवनात येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.